नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे। कॉटनग्रीन रेल्वे स्टेशनवरून आता आम्ही CST ला जाणार आहोत। CST ला आल्यानंतर आम्हाला इकडून 19 प्लॅटफॉर्म नंबरवरून आमची गावाला जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस पकडायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतल्या सगळ्यात जुन्या स्टेशनपैकी एक आहे आणि इथला पंखा तर माझा सगळ्यात फेवरेट आहे। माझ्यासारखे कित्येक जण गावाला जाणारे लोक येथे त्यांच्या ट्रेनची वाट बघत आहेत। मित्रांनो, मी आता माझी ब्लॉगिंग थोडीफार सुधारवत आहे, त्यामुळे मला सपोर्ट करा। आमची ट्रेन समोर आली होती, बघू शकता 10 वाजताची स्टेशनला लागते, त्याच्यानंतर गर्दी होते आणि आम्हाला आता चढायला सुद्धा जागा नाहीये। मम्मी बाहेर उभी आहे आणि आतमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये, तरी सुद्धा आम्ही कसं तरी आतमध्ये आलो आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, लिटरली मी एका पायावर इथं आता उभा आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही समोर किती गर्दी आहे। आणि ही गर्दी ऑफ सीझनला आहे, सीझनला तर ह्याच्याहून जास्त हालत खराब होते। आणि ही गोष्ट फक्त जनरल डब्याचीच नाही तर स्लीपर क्लासमध्ये पण सेम गर्दी असते। माझे मित्र जे काही व्हिडिओ बघतात ते सांगतात की तुम्ही लक्झरीने जात का नाही किंवा रिझर्वेशनने का जात नाही। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की 3-3 महिने आधी ट्रेनचं रिझर्वेशन करावं लागतं, तरी सुद्धा आपल्याला तिकीट भेटायचा चान्स कमी असतो आणि सीझनला तर तिकीट भेटण्याचा चान्स खूपच कमी असतो, अशक्यच आपण पकडू शकतो। मित्रांनो, या मोमेंटला तुम्ही बघू शकता मी एका पायावर उभा आहे। कोकणातील बहुतेक लोकांना ह्याचा काय फरकच पडत नाही, कारण आम्हाला लहानपणापासून सवय लागली आहे अशा गर्दीतून प्रवास करायची। मित्रांनो, माझं तरी ठीक आहे, मी एका साईडला उभा तरी आणि माझ्याकडे सामान नाहीये, पण हा समोरचा मुलगा बघू शकता डोक्यावर बॅग घेऊन किती वेळ उभा राहणार आहे इकडे। त्या मुलाला बघून मला या काकींची आठवण आली, ज्या पाय पसरून बसल्या होत्या। बघा, इथं आम्हाला उभं राहायला जागा नाही आणि या काकी पाय पसरून बसलेल्या। मला एवढा राग आलेला, पण काय बोलू शकत नाही। मित्रांनो, इकडची हालत एवढी खराब आहे ना, तुम्हाला वाटतं की अरे यार मला सीट नाही भेटली, पण लिटरली ट्रेनमध्ये आतमध्ये घुसायला भेटणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। मित्रांनो, रात्रीचे जवळजवळ 2:30 ते 3 वाजलेले आणि या काकी आजूबाजूला बडबड करत होत्या। माझा बसने प्रवास न करण्याचं कारण असं आहे की मला बस लागते, त्याच्यामुळे मी मोस्टली ट्रेननेच प्रवास करतो आणि जवळजवळ 6 तासाचा प्रवास आहे हा। खेड स्टेशन गेल्यानंतर थोडीफार गर्दी कमी झाली, त्याच्यामुळे मी थोड्या वेळ दरवाजात उभा होतो आणि बाहेर तुम्ही धुकं बघू शकता, किती धुकं पडलं इकडे। कोकण रेल्वेमध्ये स्टार्टिंगचे 4 ते 5 तास खूप महत्त्वाचे असतात, कारण एकदा खेड आणि चिपळूण स्टेशन गेलं की त्याच्यानंतर गर्दी कमी होते। आणि मित्रांनो, सकाळी 4:30 वाजता आम्ही संगमेश्वर स्टेशनला पोहोचलो। आता आम्ही चाललोय बस स्टॉपकडे, जवळजवळ 6:30ची बस आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबणार आहोत इकडे। मित्रांनो, आता आम्ही उतरलोय स्टेशनवर, मागे तुम्ही बघू शकता किती पडलंय। आणि हे नवीन संगमेश्वर स्टेशन जे बनवलंय त्याचा लुक दाखवतो मी तुम्हाला। मित्रांनो, मला असं वाटतंय मी कोणत्या तरी एअरपोर्टवर आलोय। थंडी खूप कमी आहे इकडे, एवढी नाही आहे जितकी आपल्याला वाटते गाव साईडला थंडी असते। बघू शकता मागे संपूर्ण संगमेश्वर स्टेशन। मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, मी ज्या आधी व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि येणाऱ्या व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा। धन्यवाद। सीन असं आहे ना की कामामुळे जरा बिझी असल्यामुळे मला ना यूट्यूबचा व्हिडिओ कन्सिस्टंटली बनवता येत नाही, पण मी ट्राय करणार आहे आतापासून की यूट्यूबच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या कन्सिस्टंटली अपलोड करेन। आणि मित्रांनो, थोड्याच दिवसात तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे यूट्यूब फॅमिलीसाठी, आणि माझ्यासाठी सुद्धा ते एक सरप्राईज आहे, एक गोष्ट आहे जी थोड्याच दिवसात तुम्हाला यूट्यूबवर समजेल। त्यामुळे व्हिडिओ बघत राहा, अपडेटेड राहा। आता आम्ही संगमेश्वरला आलो आहे, पण इकडून आम्हाला अजून आमच्या गावी जाण्यासाठी 28 किलोमीटरचा प्रवास पार पाडायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला STचा वापर करायचा आहे। परंतु आता वाजलेत 5
आणि 6:30ची ST आहे, त्यामुळे आता आम्हाला 1.5 तास स्टेशनवरच थांबायला लागणार आहे. आमचं घर स्टेशनपासून 28 किलोमीटर आतमध्ये आहे. सुखसुविधा खूप कमी आहेत. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल कोकण रेल्वेमध्ये प्रवास करणं किती कठीण असतं. हे गोष्ट आज मी बसलेलो तर जनरल डब्यात होतो, पण सेम गोष्ट स्लीपर क्लासमध्ये सुद्धा असते. तिथे वेगळं काहीच नसतं, इतकीच गर्दी असते स्लीपर क्लासमध्ये सुद्धा. आणि रिझर्वेशन 3 महिने आधी असतं तरीसुद्धा मिळत नाही. 3 महिने आधी रिझर्वेशन असतं तरी मिळत नाही. पण अजून पण त्यात पण मित्रांनो आम्ही ऑफ सीझनला आलो आहे. सीझनला गणपतीमध्ये शिमग्यामध्ये खूप गर्दी असते, लोकांना पाय ठेवायला जागा नसते. मित्रांनो, आम्ही आता खाली आलो आहोत स्टेशनवरून. हे मागे बघू शकता स्टेशनची एंट्री, हे मागे स्टेशन. आता आम्ही इथून बस पकडणार आहोत आणि बसने घरी जाणार आहोत. इकडे थंडी इतकी जास्त नाहीये, पण धुकप तुम्ही बघू शकता. समोरून येणाऱ्या गाड्या सुद्धा आम्हाला समजत नाहीये ती कोणती गाडी आहे. आणि अशीच एक ST आमच्या बाजूने गेली, आम्हाला समजलंच नाही ती की ST होती. आम्हाला वाटलं आमची ST गेली, आता परत 1.5-2 तास थांबायला लागेल, पण असं नाही मित्रांनो. 15 ते 20 मिनिटं लेट अशी आमची ST आली आणि नंतर आम्ही ST मध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरू केला. जेव्हा आम्ही सकाळी 6:30 वाजता बस पकडली तेव्हा अंधार होता. थोड्या वेळानेच उजेड झाला आणि तुम्ही बघू शकता बाहेर STच्या की कसा सीन आहे. आमचं गाव आणि जिथे आम्ही राहतो ते आजूबाजूचा सर्व परिसर हा खेडेगावासारखा आहे. मित्रांनो, मी शेवटी माझ्या डेस्टिनेशनवर पोचलोय. आमच्या गावी पोचलोय मी, बघू शकता. सगळीकडे धुकं पडलंय मस्त. मेन रोड पासून आमचं घर जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आतमध्ये आहे. 5 ते 10 मिनिटं आतमध्ये आहे. तुम्हाला मी रस्ता दाखवतो. आणि हा समोर डोंगर आहे, पण तुम्हाला दिसणार नाही धुक्यामुळे. इतकं धुकं पडलंय गावी. अशा रस्त्यातून आम्हाला आमच्या घरी जायचं आता. मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघू शकता असा रोड आहेत आमच्या इकडे जायला घरापर्यंत. पूर्ण एकदम प्रॉपर खेडेगाव, काही सुविधा नाही. आहे हो. तू कशी आहे? हा. चल कुठून पण. हा. जंगलातल्या काटाकुटातून चाललो आता घरला. आणि मित्रांनो, हे समोर आमचं घर बघू शकता. हे आमचं घर. प्रवास संपलाय. व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
मित्रांनो हा घराच्या समोरचा सीन तुम्ही बघू शकता आता। आणि मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ज्याच्यामध्ये मी जत्रेचा पूर्ण ब्लॉग शूट केला आहे, आवर्जून बघा तो व्हिडिओ सुद्धा। आणि मित्रांनो हा आमच्या घराच्या मागचा एरिया, खाली कोणतंच घर नाही, आमच्या घराच्या मागे कोणतंच घर नाही, पूर्ण रान आहे। आणि हे बघू शकता हा संपूर्ण आमच्या घराचा मागचा एरिया। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।